नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याचं मन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण थोडीशी म्हणजे कापसाच्या झाडाची माहिती घेणार आहे किंवा कपाशी याची थोडीशी माहिती घेणार. तर मित्रांनो, हे बघू शकता आमच्या शेतातलं कापूस आहे. तर आता याला झालेत आहेत 2 महिने झाले आहेत, कमीत कमी 60 ते 65 दिवस झालेत. तर मित्रांनो, आम्ही स्टार्टिंगला याला युरिया टाकला होता आणि युरिया किंवा महादन टाकू शकता. तर मित्रांनो तर आमच्या सरकीला काही फार प्रकारे काही अडचण आली नाही. तर मित्रांनो, आता ती सरकी पिवळी पडायला लागली आहे वरून. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही काही जागा काही झाडं लहान आहेत, काही मोठे आहेत. तर कारण की पावसाचं वातावरण सारखा पाऊस पडतोय, त्यामुळे ते पिवळे पडले का काय ते माहीत नाही आम्हाला, कोणता रोग आला आहे त्यातला. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आमची सरकी. तर मित्रांनो, बघा तुम्ही काही झाडं बारकाले आहेत आणि जे आता बोंड यायला सुरू झालेत, त्याला पांढरे फुलं येतात किंवा लाल फुलं येतात. तुम्ही बघू शकता हे पांढरे आणि लाल फुलं. आणि आता त्याला दोड्या म्हणतात आपल्या ग्रामीण भागात. तर दोड्या पण येऊ राहिल्यात. तर मित्रांनो, बघू शकता बघा शेंडे. तुम्हाला एक मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकली होती बघा यूट्यूबवर, शेंडे कापसाचं म्हणजे झाड जर हाईटला जर वर गेलं तर मित्रांनो तुम्ही शेंडे खुडू शकता. शेंडे खुडल्याचा फायदा असा होतो कारण झाड ते लहान राहतं आणि पिकाची प्रमाण जास्त होतात, म्हणजे पिकं यायला जास्त होतात, जास्त येतात. मित्रांनो, हे बघा काही बुडाचं बघा, हे बुडातला पहिला भाग म्हणजे पहिलं फांद्या होत्या आहे. मित्रांनो, बघू शकता आता चांगलं पीक येऊ राहिले, म्हणजे पीक चांगले बोंड फुटू राहिलेत. तर मित्रांनो, बघू शकता असं चांगली आमची 1.5 ते 2 एकर सरकी आहे. तर मित्रांनो, बघा शेंड्याला बघा पिवळसर पडलं आहे. आत्ताच आम्ही फवारणी केली आहे बघा. तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघा एक खालून बघा कसं पिवळे झालेत बघा, एकदम सुकलेत ते पानं. तर मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, जर मावा, तुडतुडी, पांढरी माशी असले जर रोग असले तर तुम्ही रोगर, कॉन्फिडर किंवा लॉन्सर गोल्ड अशा प्रकारे फवारणी करू शकता. किंवा अजून दुसरे वगैरे अजून फवारणी करू शकता तुम्हाला जसं वाटत नाही, कारण की मी आहेच फवारणी करतो आणि करणार आहे. मित्रांनो, बघू शकता आपली सरकीवरून पिवळी पडली. तर आता फवारणी करण्यासाठी करायची मला फवारणी. सध्या आमच्या इकडं ग्रामीण भागात म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे. तर म्हणून आम्ही जरा फवारणीसाठी मी थांबलो आहे, कारण की आता फवारणीचा टाईम झाला आहे. कारण की आता 65 दिवस झालेच आमच्या या सरकीला. तर मित्रांनो, बघू शकता कारण की आता रोग पण फार प्रमाणात वाढला आहे. तर आता फवारणी करावी लागेल आम्हाला. तर मित्रांनो, मला जास्तीत जास्त शेतकरी मित्र म्हणाले की युरिया किती टाकायचं. तर माझं म्हणणं आहे का, आम्ही स्टार्टिंगलाच युरिया टाकला होता, कारण की स्टार्टिंगला युरिया टाकला आणि नंतर दुसऱ्या फेरीला पण युरिया टाकला तर सरकी वाढते, पण त्याला पीक फार कमी प्रमाणात येते. सरकी हिरवीगार होते पण फार कमी प्रमाणात पीक येते. तर बघू शकता माझ्या बघा, तुम्हाला शेंडा खोडून दाखवतो. तुम्ही मागच्या व्हिडिओ दाखवलं होतं तुम्हाला. तर मित्रांनो, बघा असे वरचे शेंडे जे आहेत ना, ते खुडले की सरकी वाढत नाही आणि खाली राहते सरकी आणि ते पीक जास्त म्हणजे फांद्या फुटतात ना, तर मग ते पीक किंवा बोंड जास्त यायला सुरुवात आहे. तर मित्रांनो, बघू शकता आम्ही असे आता कट करायला सुरू करणार आहोत. थोडे अजून 15-1 दिवस थांबतो आणि मग लई वरची शेंडे काढणार आहे आम्ही इथले पण. तर मित्रांनो, शेंड्या फोडण्याचं तुम्हाला सांगितलं आहे त्या व्हिडिओत, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपली जेवढी व्हिडिओ शेअर करता येईल तेवढी शेअर करा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही बघा सरकीला बघा बुडापासून काही सरकीला म्हणजे काही पानांना मागून पण पांढरा सर म्हणजे त्याला मावा म्हणतात, तर मावा पडलेला असतो. तर मित्रांनो, मावासाठी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ते औषधं घ्यायचे. तर मित्रांनो, एकदा फवारणी करा. तुमची फवारणी कितवी चालू आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आमची फवारणी आता दुसरी चालू करणार आहेत आम्ही, पहिली देऊन झाली. तर मित्रांनो, बघू शकता तरी पण आमची सरकी आता पिवळीसर पडली. तर आभाळा म्हणजे पावसामुळं आम्ही जर फवारणं बंद केलं आहे, नाही तर फवारणी करायची होती मित्रांनो. तर बघू शकता. आणि काही झाडं आता बघा बारीक राहिलेत, तर ते फवारणी व्यवस्थित नाही झाल्यामुळं राहिलेत. तर मित्रांनो, बघू शकता काही त्या झाडांना कीड लागली, त्या औषधे घेणार आता आम्ही. तर मित्रांनो, ते औषधं तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, माझा शेतकऱ्यांना एकच संदेश आहे, वेळेवर फवारणी, वेळेवर खुरपणी आणि वेळेवर खत टाकावे. कारण की जर झाडांना वेळेवर भेटलं नाही तर ते फार म्हणजे त्यांना कीड लागते. तर बघू शकता आमच्या सरकीला आता लागायला लागली, त्यामुळे मी टायमावर फवारणी केली नव्हती, तर आता मी करणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता बघा आमची ही सगळ्यात बारकी सरकी आहे बघा. मागून बघा ती पानं खाल्लीत आळ्यांनी.
त्यांना फवारणी करणे फार गरजेचे आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज थांबू इथंच. धन्यवाद.